Hello everyone. So in today's lecture, we are going to start with our new topic, that is cholinergic antagonist. Okay. So in previous lecture we have seen cholinergic drugs. Okay. So what is meant by cholinergic drugs? So drugs which mimic or drugs which produce similar action that of acetylcholine. Okay. So and what is meant by cholinergic antagonist? Antagonist means what? The agent or drug which inhibit ॲक्शन्स ऑफ एनी पर्टिक्युलर सबस्टन्स. असे ड्रग्स किंवा असे सबस्टन्स की जे काय करतात एखाद्या ड्रग्सची किंवा एखाद्या गोष्टीची काय करतात ॲक्शन काय करतात इनिबिट करतात. अशा ड्रग्सना काय म्हटलं जातं अँटागोनिस्ट म्हटलं जातं. सो व्हॉट इज मीन बाय कोलिनर्जिक अँटागोनिस्ट? सो कोलिनर्जिक अँटागोनिस्ट मीन्स व्हॉट? दिस कोलिनर्जिक अँटागोनिस्ट आर, what is the mean of this cholinergic antagonist? These are the substance which inhibit or which stop the action of acetylcholine. ओके. हे कोलिनर्जिक अँटागोनिस्ट जे आहेत, ओके, हे कोलिनर्जिक अँटागोनिस्ट काय आहेत? असे ड्रग्ज आहेत किंवा असे सबस्टन्स आहेत ते काय करतात ॲसिटाइलकोलिनची ॲक्शन काय करतात स्टॉप करतात. ओके. त्या ड्रग्जना काय म्हटलं जातं कोलिनर्जिक अँटागोनिस्ट म्हटलं जातं. ओके. म्हणजे काही वेळेला काय होतं, जर बॉडीमध्ये ॲसिटाइलकोलिनची लेवल इन्क्रीज झाली असेल तर आपल्याला ती ॲसिटाइलकोलिनची लेवल जी आहे ती डिक्रीज करण्यासाठी हे जे अँटागोनिस्ट आहेत ते आपल्याला काय करावे लागतात यूज करावे लागतात. आणि ते काय करतात तर ती ॲसिटाइलकोलिनची वाढलेली लेवल काय करतात कमी करतात. आणि त्याच्यामुळे ॲसिटाइलकोलिनच्या इन्क्रीज झालेल्या लेवलमुळं जे काही साईड इफेक्ट आहेत ते रिड्यूस करण्याचं काम कोण करतात हे कोलिनर्जिक अँटागोनिस्ट करतात. ओके. सो व्हॉट इज मीन बाय दिस कोलिनर्जिक अँटागोनिस्ट? द डेफिनेशन ऑफ दिस ओव्हरऑल कोलिनर्जिक अँटागोनिस्ट. हे जे कोलिनर्जिक अँटागोनिस्ट आहे त्याची ॲक्च्युअल डेफिनेशन काय आहे? द ड्रग or the any substance which inhibit the effect of ॲसिटाइलकोलिन. असे ड्रग किंवा असे सबस्टन्स ते काय करतात ॲसिटाइलकोलिनचा जो काही इफेक्ट आहे त्याला काय करतात इनिबिट करतात. अशा ड्रग्सना काय म्हटलं जातं कोलिनर्जिक अँटागोनिस्ट म्हटलं जातं. ओके. सो या चॅप्टरमध्ये आपण कोलिनर्जिक अँटागोनिस्ट म्हणजे काय, त्यांची डेफिनेशन्स काय आहेत, ओके, त्याच्यानंतर कोलिनर्जिक अँटागोनिस्टचं क्लासिफिकेशन काय आहे, ओके, त्याची इंट्रोडक्शन बघणार आहोत. त्याच्यानंतर अंडर कोलिनर्जिक अँटागोनिस्टमध्ये कोणते ड्रग्ज येतात आणि त्यांचा पर्टिक्युलर मोनोग्राफ आपण काय करणार आहोत स्टडी करणार आहोत. ओके. सो अँटीकोलिनर्जिक, दिस कोलिनर्जिक अँटागोनिस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटीकोलिनर्जिक ड्रग्ज. ओके. जसं कोलिनर्जिक ड्रग्जला काय म्हटलं जायचं, कोलिनर्जिक ड्रग्जला दुसरं नाव काय होतं तर सिम्पॅथोमायमॅटिक्स होतं. ओके. किंवा कोलिनोमायमॅटिक्स होतं. ॲड्रिनर्जिक ड्रग्जला होतं ॲड्रिनोमायमॅटिक्स किंवा सिम्पॅथोमायमॅटिक्स होतं. तसं हे कोलिनर्जिक ड्रग्जला काय होतं पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स. तसे हे जे कोलिनर्जिक अँटागोनिस्ट आहे त्याला दुसरं नाव काय आहे, या कोलिनर्जिक अँटागोनिस्टला दुसरं नाव काय आहे तर अँटीकोलिनर्जिक ड्रग्स. त्याला काय म्हटलं जातं अँटीकोलिनर्जिक ड्रग्स म्हटलं जातं. किंवा दुसरं नाव काय म्हटलं जातं पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स. त्याला दुसरं नाव काय दिलेलं आहे पॅरासिम्पॅथोमायमॅटिक्स असं त्याला दुसरं नाव दिलेलं आहे. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग्स का म्हणतात त्याला? अँटी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय मीनिंग ऑफ दिस word anticholinergic drug means what is meant by anticholinergic drugs? So anticholinergic drugs means what? The drug which inhibit the effect of choline. Okay. Choline means acetylcholine म्हणून त्याला अँटीकोलिनर्जिक ड्रग्स म्हटलं जातं. देन व्हॉट इज मीन बाय पॅरासिम्पॅथोलायटिक्स? ओके. पॅरासिम्पॅथोलायटिक्स मीन्स व्हॉट? पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आहे ती काय करते ॲसिटाइलकोलिन काय करते ॲसिटाइलकोलिनला रिलीज करते. ओके. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. अँड व्हॉट इज मीन बाय लायटिक्स? लायटिक्स मीन्स ब्रेकडाऊन ऑर इनिबिट. ओके. सो ही ड्रग जे आहेत ते काय करतात पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचा जो इफेक्ट आहे किंवा पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचं जे फंक्शन आहे त्याला काय करतात इनिबिट करतात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं पॅरासिम्पॅथोलायटिक म्हटलं जातं. ओके. आणि आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की दोन प्रकारचे रिसेप्टार असतात. ओके. रिसेप्टार काय असतात दोन प्रकारचे असतात या पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीममध्ये. कोणते? मस्किरॅनिक आणि निकोटिनिक रिसेप्टार. त्यातले मस्किरॅनिकचे पुन्हा 4 टाईप M1 M2 M3 M4 आणि निकोटिनिकचे 2 NM आणि NN. ओके. सो दिस अँटीकोलिनर्जिक ड्रग्स ब्लॉक द मस्किरॅनिक और कोलिनर्जिक रिसेप्टार और इफेक्टार सेल सच ॲज स्मूथ मसल, आउटर ग्लँड अँड हर्ट सेल. ओके. सो जे आपले अँटीकोलिनर्जिक ड्रग्ज आहेत ते काय करतात
मस्किरॅनिक रिसेप्टार जे आहेत, मस्किरॅनिक रिसेप्टारला दुसरं नाव काय आहे तर कोलिनर्जिक रिसेप्टार हे काय आहे, मस्किरॅनिक रिसेप्टारला दुसरं नाव आहे. मस्किरॅनिक रिसेप्टार जे आहेत त्याला हे काय करतात, आपले अँटी कोलिनर्जिक ड्रग काय करतात, त्याला ब्लॉक करतात. ओके, आणि हे रिसेप्टार कुठे प्रेझेंट असतात तर एक म्हणजे कुठे स्मूथ मसलमध्ये प्रेझेंट असतात, त्याच्यानंतर आउटर ग्लँडमध्ये प्रेझेंट असतात आणि त्याच्यानंतर हार्ट सेल जे आहेत आपले त्याच्यामध्ये हे रिसेप्टार काय असतात, प्रेझेंट असतात. आणि आपले जे ड्रग्ज आहेत ते काय करतात, या रिसेप्टारना स्मूथ मसल, आउटर ग्लँड, हार्ट सेलमध्ये प्रेझेंट असलेल्या रिसेप्टारला काय करतात, इनिबिट करतात किंवा त्याचा जो इफेक्ट आहे त्याला इनिबिट करतात. ओके, so this anticholinergic drugs do not block the nicotinic type of cholinergic receptor. ओके, सो आता आपले जे ड्रग्ज होते, रिसेप्टर होते, ते कसे होते, दोन प्रकारचे होते, बरोबर आहे, एक मस्किरॅनिक आणि त्यातले दुसरे निकोटिनिक. सो आपले जे अँटीकोलिनर्जिक ड्रग्ज आहेत ते काय करतात, कोणाला ब्लॉक करतात, फक्त मस्किरॅनिक रिसेप्टरला ते काय करतात, ब्लॉक करतात. ते कोणाला ब्लॉक करत नाहीत तर निकोटिनिक रिसेप्टर जे आहेत त्यांना ते काय करत नाहीत, ब्लॉक करत नाहीत. ओके, निकोटिनिक रिसेप्टरला ते ब्लॉक करत नाहीत, वेदर दॅट निकोटिनिक रिसेप्टर प्रेझेंट इन सिम्पॅथेटिक सिस्टीम और पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया. ओके, सो अवर अँटीकोलिनर्जिक ड्रग्स ब्लॉक ओनली मस्किरॅनिक रिसेप्टर प्रेझेंट इन सच एज स्मूथ मसल, आउटर ग्लँड अँड हार्ट सेल, बट दे डू नॉट ब्लॉक निकोटिनिक टाईप ऑफ रिसेप्टर. ते कोणाला ब्लॉक करत नाहीत तर निकोटिनिक टाईप ऑफ जे रिसेप्टर आहेत त्याला ते काय करत नाहीत, ब्लॉक करत नाहीत. ओके, सो ते निकोटिनिक रिसेप्टरना ब्लॉक करत नाहीत. अँड these drugs are also called as anti-muscarinic receptor because they compete for the muscarinic receptor with acetylcholine release from vesicle and prevent only the muscarinic effect of exogenous acetylcholine and anticholinesterase. ओके, सो काय करतात ते तर या ड्रगना दुसरं नाव काय दिलेलं आहे, या ड्रगना दुसरं नाव काय आहे तर अँटी मस्किरॅनिक ड्रग्स. दुसरं नाव काय आहे, अँटीकोलिनर्जिक रिसेप्टरला. कोलिनर्जिक अँटागोनिस्टला आपण किती नावं बघितली तर अँटीकोलिनर्जिक ड्रग्स बघितलं, त्याच्यानंतर पॅरासिम्पॅथोलायटिक्स हे नाव बघितलं आणि आता तिसरं नाव आलेलं आहे कोलिनर्जिक अँटागोनिस्टला, ते म्हणजे अँटी मस्किरॅनिक ड्रग्स. ओके, सो तुम्हाला एक्झामला काही विचारू शकतात, मे बी ते विचारू शकतात डिरेक्टली डिफाईन कोलिनर्जिक अँटागोनिस्ट, किंवा ते विचारू शकतात डिफाईन अँटीकोलिनर्जिक ड्रग्स और डिफाईन पॅरासिम्पॅथोलायटिक्स, और मे बी दे आस्क यू डिफाईन अँटी मस्किरॅनिक ड्रग्स. या 4 ते 5 गोष्टींचा मिनिंग काय आहे, एकच, तो म्हणजे कोलिनर्जिक अँटागोनिस्ट. आता या कोलिनर्जिक अँटागोनिस्टला अँटी मस्किरॅनिक ड्रग का म्हणतात तर बिकॉज दिस ड्रग कॉम्पीट फॉर द मस्किरॅनिक रिसेप्टर. हे ड्रग काय करतात, आपण तुम्ही बायोकेमिस्ट्रीमध्ये शिकलेला असाल रिसेप्टर लॉक अँड की मॉडेल किंवा कॉम्पीट कसं करतात एखादी गोष्ट रिसेप्टर बरोबर. ओके, हे काय करतात, आपले अँटीकोलिनर्जिक ड्रग ॲसिटाइलकोलिन बरोबर कॉम्पिटिशन करतात मस्किरॅनिक रिसेप्टरला बाइंड होण्यासाठी. ओके, सो तिथे रिसेप्टरला ॲसिटाइलकोलिन बाइंड होण्याऐवजी आपले काय होतात, अँटीकोलिनर्जिक ड्रग जाऊन तिथे बाइंड होतात आणि ते काय करतात, ॲसिटाइलकोलिनचा आणि अँटीकोलिन इस्टरेज हे जे 2 गोष्टी आहेत त्याचा इफेक्ट काय करतात, ते रिड्यूस करतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, अँटी मस्किरॅनिक ड्रग्स म्हटलं जातं. ओके, सो रिझन सुद्धा विचारू शकतात, वाय कोलिनर्जिक अँटागोनिस्ट इज कॉल्ड ॲज अँटी मस्किरॅनिक ड्रग्स. वाय, बिकॉज कोलिनर्जिक ड्रग्स कॉम्पीट फॉर, फर्स्ट reason is that cholinergic drug block muscarinic receptor of effector cell such as smooth muscle, outer gland and heart cell. Okay, they do not block nicotinic type of cholinergic receptor. Okay, so this cholinergic drug compete for muscarinic receptor with acetylcholine released from vesicles and prevent only muscarinic effect of exogenous acetylcholine and anticholinesterase. Hence कोलिनर्जिक अँटागोनिस्ट इज कॉल्ड ॲज अँटी मस्किरॅनिक ड्रग्स. ओके, काय रिझन आहे, का म्हणतात कोलिनर्जिक अँटागोनिस्टला अँटी मस्किरॅनिक ड्रग. सो ते जे कोलिनर्जिक ड्रग्ज आहेत ते काय करतात, मस्किरॅनिक रिसेप्टर ब्लॉक करतात, कुठले, स्मूथ मसलमधले, आउटर ग्लँडमधले आणि हार्ट सेलमधले. पण हे कोलिनर्जिक रिसेप्टर निकोटिनिक टाईप ऑफ कोलिनर्जिक रिसेप्टरला ब्लॉक करत
नाहीत. त्याचबरोबर हे कोलिनर्जिक अँटागोनिस्ट ड्रग जे आहेत ते काय करतात, कॉम्पिटिशन करतात मस्करेनिक रिसेप्टरसाठी. कोणाबरोबर? ॲसिटाइल कोलिन बरोबर. आणि ॲसिटाइल कोलिनचा आणि अँटीकोलिनिस्टरेजचा जो इफेक्ट आहे त्याला ते काय करतात, इनिबिट करतात. म्हणून या कोलिनर्जिक अँटागोनिस्टला काय म्हटलं जातं, अँटी मस्करेनिक ड्रग्स म्हटलं जातं. Okay, so this is reason why cholinergic antagonists are called as antimuscarinic drugs. Also they are called as spasmolytic because they remove spasm on smooth muscle. Spasm म्हणजे काय, जसं स्मूथ मसल कुठे कुठे आहेत आपल्या स्टमक मध्ये आहेत, समजा पोटदुखी होते त्याला काय काय होतं तर पोट दुखतं असतं, तिथे काय असतं मसल स्पाझम आलेला असतो, बरोबर आहे. तो हा मसल स्पाझम काय येतो तर तिथे काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल, तो हा स्पाझम दूर करण्यासाठी ओके, हे स्पाझम पासून आपल्याला रिलीफ मिळावा म्हणून आपण हे कोलिनर्जिक ड्रग अँटागोनिस्ट यूज करतो. ओके, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, स्पाझमोलायटिक म्हटलं जातं बिकॉज दे रिमूव्ह स्पाझम्स ऑन स्मूथ मसल्स. ओके, किंवा क्रॅम्प येतो आपल्याला काही वेळेला वरच्यावरती, समजा आपली पोटरी आहे पायाची, तिला क्रॅम्प आला असेल तर तिथले स्मूथ मसल काय झालेले असतात, स्ट्रेच झालेले असतात किंवा त्या स्मूथ मसलला स्पाझम आलेला असतो. सो तो ट्रीट करण्यासाठी आपण काय करू शकतो, अँटी कोलिनर्जिक ड्रग्स यूज करू शकतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, किंवा कोलिनर्जिक अँटागोनिस्ट यूज करू शकतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं, स्पाझमोलायटिक्स असं त्याला म्हटलं जातं. सो इथे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. सो इथे डिफाईन स्पाझमोलायटिक्स आला तरी तुम्हाला काय म्हणायचं, लिहायचे, कुठली डेफिनेशन लिहायची, कोलिनर्जिक अँटागोनिस्टची डेफिनेशन तुम्हाला काय करायची आहे, लिहायची आहे. सो इथे सुद्धा रिझन विचारू शकतात, वाय कोलिनर्जिक अँटागोनिस्ट आर कॉल्ड एज स्पाझमोलायटिक्स, वाय दे कॉल्ड एज स्पाझमोलायटिक, दे आर ऑल्सो कॉल्ड एज स्पाझमोलायटिक बिकॉज दे रिमूव्ह स्पाझम ऑन स्मूथ मसल्स. ओके, ते काय करतात, स्मूथ मसलचा जो स्पाझम आहे त्याला काय करतात, ते रिमूव्ह करतात, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, अँटी कोलिनर्जिक, त्याला स्पाझमोलायटिक्स म्हटलं जातं. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं तर स्पाझमोलायटिक असं त्यांना म्हटलं जातं. सो आतापर्यंत आपण दोन रिझन बघितली, एक वाय कोलिनर्जिक अँटागोनिस्ट आर कॉल्ड एज अँटीमस्करेनिक ड्रग्स अँड सेकंड वाय कोलिनर्जिक ड्रग्स इज कॉल्ड एज स्पाझमोलायटिक्स. ओके, then this is the reasons which will we need to रिमेंबराईज. ही रिझन तुम्ही लक्षात ठेवा, ही रिझन आपल्याला एक्झामच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची आहेत. देन कोलिनर्जिक रिसेप्टर अँटागोनिस्ट, दे आर ऑल्सो कॉल्ड मस्करेनिक रिसेप्टर अँटागोनिस्ट. आता कोलिनर्जिक रिसेप्टर अँटागोनिस्टला आणखी दुसरे नाव काय आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं, मस्करेनिक रिसेप्टर अँटागोनिस्ट म्हटलं जातं. देन अँटी कोलिनर्जिक ड्रग्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर ॲट्रोपिनिक्स म्हटलं जातं, कारण ते ॲट्रोपिनच्या फेवरमधले इफेक्ट दाखवतात किंवा ॲट्रोपिन सारखे इफेक्ट दाखवतात. देन दे ऑल्सो कॉल्ड ॲज पॅरासिम्पॅथोलायटिक्स ॲज वेल ॲज स्पाझमोलायटिक्स. स्पाझम जो आहे त्याला ब्रेक करतात किंवा तो थांबवतात म्हणून त्याला काय म्हटलं जातं, स्पाझमोलायटिक्स सुद्धा म्हटलं जातं. दोज दॅट ब्लॉक इफेक्ट ऑफ ॲसिटाइल कोलिन ॲट निकोटिनिक रिसेप्टर ॲज ऑल्सो कॉल्ड ॲज निकोटिनिक रिसेप्टर अँटागोनिस्ट. द निकोटिनिक रिसेप्टर अँटागोनिस्ट ॲज आयदर गँग्लियोनिक ब्लॉकर ऑर न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर. ओके, सो कोलिनर्जिक अँटागोनिस्टला दुसरी नावं काय आहेत, मस्करेनिक रिसेप्टर अँटागोनिस्ट, देन अँटीकोलिनर्जिक, देन ॲट्रोपिनिक्स, देन पॅरासिम्पॅथोलायटिक्स. Those that block effect of acetylcholine at nicotinic receptor are called as nicotinic receptor antagonist. The nicotinic receptor antagonist either ganglionic blocker or neuromuscular blocker. Okay, then let's see the classification of the cholinergic antagonist. Okay, so exam la question yeto, define cholinergic antagonist and classify the cholinergic antagonist. Okay, important question आहे हा, define cholinergic antagonist and classify the cholinergic antagonist. Both questions are very important. Okay, दोन्ही questions काय आहेत, फार important आहेत तुमच्या exam point of view. So what is the actual official definition of this cholinergic antagonist? Actual definitions काय आहेत त्याची, drugs that bind to but do not activate cholinergic receptor. ओके, कोलिनर्जिक अँटागोनिस्ट म्हणजे काय, असे ड्रग की जे काय करतात, कोलिनर्जिक रिसेप्टरला बाइंड होतात पण कोलिनर्जिक रिसेप्टरचं ॲक्टिवेशन करत नाहीत, पण त्या रिसेप्टरला ते काय करत नाहीत, ॲक्टिव्ह करत नाहीत, स्लीपिंग कंडिशनला ठेवतात. देअर बाय द ब्लॉकिंग ऑफ ॲसिटाइल कोलिन ऑर कोलिनर्जिक अगोनिस्ट. आणि काय करतात, असे ड्रग की जे काय करतात, कोलिनर्जिक रिसेप्टरला बाइंड होतात पण कोलिनर्जिक रिसेप्टरला ॲक्टिव्ह करत नाहीत आणि त्यामुळे ते
ते काय करतात तर ॲसिटाइल कोलिनचा किंवा कोलिनर्जिक ड्रगचा कोलिनर्जिक अगोनिस्टचा इफेक्ट जो आहे तो काय करतात ब्लॉक करतात. अशा ड्रग्जना काय म्हटलं जातं कोलिनर्जिक अँटागोनिस्ट म्हटलं जातं. इथे 2 टर्म महत्त्वाचे आहेत. ओके, टोटली काय आहेत 2 टर्म ज्या आहेत 2 टर्मिनॉलॉजी ज्या आहेत त्या काय आहेत फार काय आहेत महत्त्वाच्या आहेत. कोणत्या असे ड्रग की ते काय करतात कोलिनर्जिक रिसेप्टरला काय करतात बाइंड होतात बट डू नॉट ॲक्टिवेट, पण काय करतात डू नॉट ॲक्टिवेट द कोलिनर्जिक रिसेप्टर. आणि दुसरी गोष्ट काय करतात ते तर हा जो ॲसिटाइल कोलिनचा इफेक्ट जो आहे किंवा कोलिनर्जिक अगोनिस्टचा किंवा कोलिनर्जिक ड्रगचा जो इफेक्ट आहे ते काय करतात इनिबिट करतात ब्लॉक करतात. अशा ड्रग्सना काय म्हटलं जातं कोलिनर्जिक अँटागोनिस्ट म्हटलं जातं. सो डेफिनेशन काय आहे कोलिनर्जिक अँटागोनिस्टची ड्रग दॅट बाइंड to but do not activate cholinergic receptor thereby blocking actions of acetylcholine or cholinergic antagonist are called as cholinergic antagonist. Then let's see the classification. What is the classification of this cholinergic antagonist? Okay, so basically this cholinergic antagonist is classified into 2 class. First class is the solanaceous alkaloid and second class is the synthetic drugs. ओके, 2 मेजर क्लास आहेत. कोणते 2 मेजर क्लास कोणते आहेत पहिला आहे तो सोलॅनेसियस अल्कलॉइड अँड सेकंड आहे तो सिंथेटिक ड्रग्स. देन दिस सिंथेटिक ड्रग्स अगेन क्लासिफाइड इनटू 4 सब क्लास. फर्स्ट वन इज द अँटी अल्सर ड्रग्स अँड सेकंड अँटी स्पाझमोडिक ड्रग्स, थर्ड वन मिड्रियाटिक and cycloplegic drugs, and fourth one anti-parkinsonism drugs. Okay, so these are the class of some cholinergic antagonists. Let's see in detail. So this cholinergic antagonist is classified into 2 types. First one is the solanaceous alkaloid. In that solanaceous alkaloid example are atropine, hyoscyamine. Okay, hyoscyamine are also called as scopolamine, then hyoscine and homoatropines. Okay, so these are the example of solanaceous alkaloid. Then synthetic drugs which are again classified into 4 subtypes. In that first anti-ulcer drugs. Okay, ulcerative condition जी आहे आपली ओके इंटेस्टाईनला होणारा किंवा स्टमकच्या वॉलला होणारा त्याच्यामध्ये यूज केले जाणारे क्लिडिनियम अँड ट्रोपिकामाइड. ओके, क्लिडिनियम अँड ट्रोपिकामाइड these are the example of anti-ulcer drugs. Second anti-spasmodic drugs example are dicyclomine and propanthelin. Okay, dicyclomine and propanthelin. Then third midriatic and cycloplegic drugs example are cyclopentolate and tropicamide. फोर्थ वन अँटी पार्किन्सोनिझम ड्रग्स पार्किन्सन डिसीज वरती यूज केले जाणारे एक्झाम्पल आर बेन्झोएट्रोपिन अँड बायपेरिडिन अँड ट्रायहेक्झाइल फेनिडाइल. Okay, benzoatropine, biperidine and trihexyl phenydyl, these are the example of anti-parkinsonism drugs. Okay, so this is the classification and definition of cholinergic antagonist. So what is the definition of cholinergic antagonist? Drugs that bind to but do not activate cholinergic receptor thereby blocking the actions of acetylcholine or cholinergic antagonist. So then the classification of cholinergic antagonist, basically this cholinergic antagonist classified into 2 type. In that first solanaceous alkaloid, then second synthetic drug. In that this synthetic drug is again classified into 4 subtypes. In that first one anti-ulcer drugs, second anti-spasmodic drugs, third one is the midriatic or and cycloplegic drugs, and fourth one is the anti-parkinsonism drugs. Okay, then so this is regarding the definitions and the classification of the कोलिनर्जिक अँटागोनिस्ट. ओके, तुमच्या एक्झामचा विचार करता हे डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुमच्या डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन ही तोंडपाठ असलीच पाहिजे. ओके, सो व्यवस्थित करा. डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन अगदी व्यवस्थित तुमची झाली पाहिजे. ओके ओके, सो तुमचं डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन व्यवस्थित असलं
पाहिजे. ओके, नीट करा क्लास वगैरे, नीट बघा, कारण हे क्लास जे आहेत ते 1 मार्क्स क्वेश्चनला सुद्धा विचारू शकतात. मी आत्ताच्या टेस्टमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं की 1 मार्क्स क्वेश्चनला सुद्धा विचारू शकतात की किंवा विचारू शकतात. सपोज जर विचारू शकतात, राईट डाऊन द स्ट्रक्चर बिलॉंग्स टू द सोलॅनेसियस अल्कलॉइड. सोलॅनेसियस अल्कलॉइड मधलं स्ट्रक्चर ड्रॉ करा, असं सुद्धा तुम्हाला ते काय करू शकतात, विचारू शकतात. म्हणून क्लासिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित आलं पाहिजे. ओके, then let's see the first compound belong to this cholinergic antagonist is atropine. ओके, ॲट्रोपिन हे तुम्ही माझ्या मते कोग्नोसीला बघितलं असाल, बेलाडोना. ओके, दिस ॲट्रोपिन इज ॲक्च्युली अल्कलॉइड्स. ॲट्रोपिन हे काय आहे, अल्कलॉइड्स आहे. बेलाडोना धतुरामध्ये. ओके, ॲट्रोपा बेलाडोना. ओके, सो याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल त्याचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ते कोण आहे, ॲट्रोपिन आहे. ओके, इफ यू सी द स्ट्रक्चर ऑफ ॲट्रोपिन, ओके, हे ॲट्रोपिनचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं, ॲट्रोपिनचं स्ट्रक्चर, तर ॲट्रोपिनच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय दिसेल, इथे काय आहे तर ही बेन्झिन रिंग एक आहे. बरोबर आहे, ही जी आहे ती काय आहे, बेन्झिन रिंग आहे. ओके, ही काय आहे, बेन्झिन रिंग आहे. ओके, पहिली रिंग तुम्हाला दिसते, ही रिंग कोणती आहे, ही जी रिंग आहे मी ॲरो काढलेला आहे, ही कोणती आहे, बेन्झिन रिंग आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर इथे काय आहे, CH2OH एक आहे. ओके, इथे जो आहे तो काय आहे, CH2OH आहे. त्याच्यानंतर इथे CH आहे, C डबल बॉन्ड O आहे, O, आणि त्याच्यानंतर इकडे जी आहे इकडे एक रिंग आहे. पहिला आपण इथे काय बघितलं तर इथे ही काय आहे, बेन्झिन रिंग आहे. ओके, ही कोण आहे, बेन्झिन रिंग आहे. ओके, इथे जी आहे ती कोण आहे, हा बेन्झिन आहे. बेन्झिन नंतर पुढे हा कोण आहे तर बेन्झिन आहे, आपण आता जो बघितला तो. ओके, हा झाला बेन्झिन रिंग. त्याच्यानंतर इथे आहे CH2OH, ही आहे CH, आणि हा आहे C डबल बॉन्ड O. ओके, हा C डबल बॉन्ड O हा. ओके, सो त्याच्यानंतर ओके, ही जी रिंग आहे ही किती मेंबर रिंग आहे बघा, इथे किती आहे, एक. ओके, त्याच्यानंतर इथे जस्ट मिनिट. ओके, पहिला आपण हिला नंबर देऊन घेऊया, 1 2 3 4 5 6 7 and this NCH3 is at 8. Okay, so first is the benzene ring, then CH2OH, this one is the CH, then this group is the C डबल बॉन्ड O. ओके, सो हा बेन्झिन ग्रुप झाला तुमचा. ओके, त्यानंतर हा CH2OH, CH, COO, इथे किती आहेत, एक. ओके, जर आपण हे बघितलं तर इथे कार्बन किती आहेत, 1, CH2OH वाला 1, देन CH वाला 2, आणि हा CH वाला कार्बन नंबर किती आहे, 3. ओके, सो आपला हा कंपाऊंड काय झाला, 3 कंपाऊंड असलेला प्रोपेन. ओके, प्रोपेन, आणि प्रोपेनला OH ग्रुप आहे, सो काय आहे हा प्रोपॅनॉल झाला. इथे हायड्रॉक्सी ग्रुप आहे, आणि त्याच्यानंतर इथे कुठला आहे, इस्टर ग्रुप आहे, इथर ग्रुप आहे. ओके, सो इथर ग्रुपला सबस्टिट्यूएंट कोणता लावला जातो तर OH हा सबस्टिट्यूएंट त्याला लावला जातो. OH हा सबस्टिट्यूएंट त्याला काय केला जातो, लावला जातो. सो आणि OH हा अल्कोहोलपेक्षा हायर आहे, सो तो आपला पॅरेंट कंपाऊंड आहे, सो आपण त्याला प्रोपॅनोएट म्हणू शकतो. ओके, आणि हायड्रॉक्सी ग्रुप ह्याला काय म्हणू शकतो, सबस्टिट्यूएंट म्हणू शकतो. ओके, सो हायड्रॉक्सी ग्रुपला आपण काय म्हणू शकतो, सबस्टिट्यूएंट म्हणू शकतो. ओके, सो आपलं जे नंबरिंग द्यायचं आहे याला, ते आपण नंबरिंग कसं देऊ शकतो तर 1 2 आणि 3. ओके, सो 3 हायड्रॉक्सी. आता ही आपली रिंग कोणती आहे, 1 2 3 कार्बन मधली प्रोपेन, तिला हा इथर ग्रुप आहे, सो तो OH, सो प्रोपॅनोएट रिंग झाली, ती आपली प्रोपॅनोएट चेन झाली. ही जी पूर्ण चेन आहे आपली, ही कुठली चेन झाली, प्रोपॅनोएट चेन झाली. आता ह्या प्रोपॅनोएट चेनला सबस्टिट्यूएंट कोण आहेत तर थर्ड पोझिशनला सबस्टिट्यूएंट कोण आहे, या प्रोपॅनोएट चेनच्या थर्ड पोझिशनला कोण सबस्टिट्यूएंट आहे, या प्रोपॅनोएट चेनच्या कुठला सबस्टिट्यूएंट आपण बघितलेला आहे या थर्ड पोझिशनच्या, तर इथे हा हायड्रॉक्सी आहे. ओके, अल्कोहोल आहे पण तो सबस्टिट्यूएंट आहे, सो त्याला आपण काय म्हणू शकतो, हायड्रॉक्सी म्हणू शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे जो आहे हा कोण आहे,
बेन्झिन सबस्टिट्यूएंट आहे हा जो आहे तो कोण आहे बेन्झिन सबस्टिट्यूएंट आहे सेकंड पोझिशनला, सो त्याला आपण फिनाइल म्हणू शकतो. सो 3 हायड्रॉक्सी 2 फिनाइल प्रोपॅनोएट. ओके, ही आपली काय झाली बेसिक रिंग झाली किंवा पॅरेंट कंपाऊंड झालं हे आपलं 3 हायड्रॉक्सी 2 फिनाइल प्रोपॅनोएट. ओके, त्याच्यानंतर ही रिंग जी होती ती किती मेंबर होती 8 मेंबर रिंग होती, बरोबर आहे. आपण नंबरिंग दिलं होतं 1 2. ओके, नंबरिंग दिलेलं होतं आपण 1 2 देन 3 4 5 6 7 and 8. सो ही काय आहे 8 मेंबर रिंग आहे. सो त्याला आपण काय म्हणू शकतो 8 मेंबर रिंगला काय म्हणतात ऑक्टेन म्हणतात. ओके, आणि ऑक्टेनच्या या इथे तिसऱ्या पोझिशनला काय झालेला आहे हा प्रोपाइल रिंग जी आहे किंवा प्रोपॅनोएट जी रिंग आहे किंवा आपली 3 हायड्रॉक्सी 2 फिनाइल प्रोपॅनोएट किंवा प्रोपॅन रिंग जी आहे ती अटॅच झालेली आहे. सो ऑक्टेन 3YL. ओके, तिसऱ्या पोझिशनला अल्काइल रिंग सबस्टिट्यूट झालेली आहे प्रोपेनेटची, सो तिला 3YL म्हणू शकतो. सो आपलं काय झालं ऑक्टेन 3YL. ओके, आणि त्याच्यानंतर इथल्या 8व्या पोझिशनला काय आहे तर मिथाइल ग्रुप अटॅच आहे. सो आपण काय म्हणू शकतो 8 मिथाइल. ओके, त्याच्यानंतर 8 पोझिशनला काय आहे नायट्रोजन ॲटम आहे. नायट्रोजनचं नाव काय आहे अझा म्हटलं जातं, नायट्रोजन असेल तो 8 अझा. आणि इथे काय आहे इथे या 2 रिंग आल्यामुळं हिचे काय झालेले आहेत तर 2 कंपार्टमेंट झोन तयार झालेले आहेत तिचे या रिंगचे. ही जी 8 मेंबर आपली ऑक्टेन रिंग आहे तिचे 2 कंपार्टमेंट काय झालेले आहेत तयार झालेले आहेत. ओके, इथे तुम्हाला दिसतंय इथे काय आहेत 2 कंपार्टमेंट आहेत तिचे, हा एक आणि हा दुसरा. सो ही काय आहे बायसायक्लो आहे, 2 सायक्लिक रिंग त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. सो आपण त्याला काय म्हणू शकतो 8 मिथाइल 8 अझा बायसायक्लो. ओके, ऑक्टेन 3YL 3 हायड्रॉक्सी 2 फिनाइल प्रोपॅनोएट. ओके, सो हे काय झालं आयुपॅक नेम झालं कोणाचं या ॲट्रोपिनचं. ॲट्रोपिनचं स्ट्रक्चर आणि आयुपॅक नेम दोन्ही गोष्टी काय आहेत तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीने काय आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत. सो स्ट्रक्चर आणि आयुपॅक नेम काय करा तुम्ही व्यवस्थित करा. काय आहे 1s1 5R म्हणजे काय दीज आर द racemic mixture. Okay, so we called as 1s5R 8 methyl 8 aza bicyclo octane 3YL 3 hydroxy 2 phenyl propanoate. So this is the IUPAC name for atropine. So atropine ला मी ॲस्टरसिक केले स्टार मार्क केलाय. सो त्याचं स्ट्रक्चर आणि IUPAC नेम तुमच्या एक्झामच्या दृष्टीने काय आहे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, देन आता मोनोग्राफ बघूया आपण ॲट्रोपिनचा. सो ॲट्रोपिन इज अ ट्रोपेन अल्कलॉइड एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम डेडली नाईटशेड. ओके, ॲट्रोपिन हे काय आहे ट्रोपेन पासून बनलेलं काय आहे एक अल्कलॉइड आहे. ओके, की जे कशापासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं कुठल्या वनस्पतीपासून किंवा प्लांटपासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. तर पहिली प्लांट आहे ते म्हणजे डेडली नाईटशेड. डेडली नाईटशेडला फार्माकोग्नोस्टिक नाव काय आहे किंवा बायोलॉजिकल नेम काय आहे त्याचं ॲट्रोपा बेलाडोना. ॲट्रोपा बेलाडोना तुम्ही बघितलं असेल. ओके, देन जिम्सन वीडला ना दुसरं नाव काय आहे धतुरा स्ट्रॅमोनियम. ओके, धतुरा सुद्धा तुम्ही बघितलं असेल. देन मँड्रेक दीज आर कॉल्ड लाईट मँड्रागोरा ऑफिसिनेरम. ओके, सो या ज्या काही स्पेसिस आहेत त्याच्यापासून या ॲट्रोपिनला काय केलं जातं तर एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. आणि ॲट्रोपिन इज द अल्कलॉइड विच आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम ॲट्रोपा बेलाडोना धतुरा अँड मँड्रागोरा ऑफिसिनेरम. ओके, देन व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस ॲट्रोपिन. सो दिस ॲट्रोपिन इज अ कलरलेस क्रिस्टल और व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. एकतर कलरलेस क्रिस्टल असतात त्याच्या किंवा व्हाईट क्रिस्टलाइन पावडर फॉर्ममध्ये ते काय असतं अवेलेबल असतं. देन ते ओडरलेस आहे, कोणताही ओडर नसतो आणि स्लाइट अशी त्याला काय असते बिटर टेस्ट असते. रिगार्डिंग सोल्युबिलिटी जर आपण बघितली तर वॉटरमध्ये ते स्पॅरिंगली सोल्युबल आहे. जेवढंसं इतकंसं जास्त प्रमाणात ते वॉटरमध्ये सोल्युबल नाही आहे, पण क्लोरोफॉर्ममध्ये ते काय आहे फ्रीली सोल्युबल आहे.
देन इट्स ऑफिशियल ॲज अ सल्फेटेड सॉल्ट. ओके, हे ऑफिशियलमध्ये कसं असतं, सॉल्ट फॉर्ममध्ये अवेलेबल असतं आणि त्याच्या सल्फेट फॉर्ममध्ये अवेलेबल असतं आणि त्याच्या सल्फेट फॉर्ममध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनचा एक मॉलिक्यूल असतो. सो इट इज व्हेरी सोल्युबल इन वॉटर. ओके, त्याचा नॉर्मल फॉर्म वॉटरमध्ये सोल्युबल नसतो, पण जो सल्फेट फॉर्म आहे तो काय असतो, वॉटरमध्ये सोल्युबल असतो. देन दिस वेन वी ट्रीट दिस ॲट्रोपिन, जर ॲट्रोपिनची रिॲक्शन आपण फ्युमिंग नायट्रिक ॲसिड बरोबर केली, ओके, अँड मिक्सचर इज इव्हॅपोरेटेड टू ड्रायनेस ऑन वॉटर बाथ, दे लिव्ह द येल्लो रेसिड्यू. ओके, सो व्हाईट कलरची जी आपली पोर्सिलिन डिश आहे त्याच्यामध्ये आपण जर समजा काय घेतलं, ॲट्रोपिन घेतलं आणि त्याच्यामध्ये नायट्रिक ॲसिडच्या फ्यूम सोडल्या आणि ते काय केलं, त्याचं इव्हॅपोरेट केलं आणि वॉटर बाथवरती ड्राय करायला ठेवलं, तर त्याच्यामध्ये त्या डिशमध्ये काय राहतो, येल्लो स्टेन राहतो. त्याच्यानंतर जर इन अल्कलाईट किंवा ॲसिडिक मीडियममध्ये, ओके, जर ॲट्रोपिनला आपण अल्कलाईन किंवा ॲसिडिक मीडियममध्ये ठेवलं, म्हणजे ॲसिड किंवा बेसच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं, तर ते काय होतं, त्याचं हायड्रोलायसिस होतं आणि त्याचे दोन प्रोडक्ट तयार होतात, ते म्हणजे ट्रोपिन आणि ट्रॉपिक ॲसिड. त्याचं हायड्रोलायसिस म्हणजे ब्रेकडाऊन होतं आणि त्याचे दोन प्रोडक्ट तयार होतात, कोणते, ट्रोपाइन आणि ट्रोपिक ॲसिड. सो व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस ॲट्रोपिन? फर्स्ट वन, इट ऑकर ॲज अ colorless crystal or white crystalline powder. Then second, it is odorless and has a bitter taste. Then third one, it is sparingly soluble in water and freely soluble in chloroform. Then fourth, it's officially as a sulfated salt which contain one molecule of water of crystallization and it is very soluble in water. Then fifth, when it is treated with fuming nitric acid and mixture is evaporated to dryness on water bath, it leaves yellow residue. Then sixth, in acidic medium or in alkaline medium, it is hydrolyzed to give tropine and tropic acid. Then what are the official preparation or pharmaceutical formulations of this atropine? So हे atropine आहे ते टोटली 5 फॉर्ममध्ये अवेलेबल असतं. ते म्हणजे एक म्हणजे इंजेक्शन फॉर्ममध्ये, दुसरं आय ड्रॉप्स फॉर्ममध्ये, तिसरं ऑइंटमेंट येतात त्या ॲट्रोपिनच्या, त्याच्यानंतर टॅबलेट्स आहेत ॲट्रोपिनच्या आणि पाचवा म्हणजे ॲट्रोपिनचा स्प्रे येतो. सो व्हॉट आर द ऑफिशियल प्रिपरेशन्स ऑर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन? एक्झाममध्ये काही वेळेला विचारतात, राईट डाऊन द ऑफिशियल प्रिपरेशन ऑफ ॲट्रोपिन और राईट डाऊन द फार्मास्युटिकल प्रिपरेशन और राईट डाऊन द फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स. तिन्हीचा मतलब काय आहे, एकच आहे. सो व्हॉट आर द ऑफिशियल प्रिपरेशन्स ऑफ ॲट्रोपिन? फर्स्ट वन, ॲट्रोपिन इंजेक्शन, सेकंड ॲट्रोपिन आय ड्रॉप्स, थर्ड वन ॲट्रोपिन आय ऑइंटमेंट, फोर्थ one atropine sulfate tablet and fifth one atropine spray. Okay, so these are the official preparations of this atropine. Then stability and storage conditions. So this atropine is also affected by light. Okay, atropine जे आहे ते काय होतं, लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर काय होतं, अफेक्ट होतं. सो आपला कंटेनर आहे तो लाईट रेजिस्टंट आणि टाईटली क्लोज असा कंटेनर असला पाहिजे. सो व्हॉट इज द स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन फॉर दिस ॲट्रोपिन? सो इट इज स्लोली अफेक्टेड बाय लाईट, hence it is stored in tightly closed light resistant container. Then let's see the very important are uses. Okay, ॲट्रोपिनचे uses एक्झामच्या दृष्टीने फार काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. सो पहिला यूज काय आहे, इन ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सोनिझम. ओके, क्लासिफिकेशनमध्ये बघितलं होतं आपण अँटी पार्किन्सन्स ड्रग्ज म्हणून ॲट्रोपिन यूज, हे कोलिनर्जिक अँटागोनिस्ट यूज केलं जातं. सो ॲट्रोपिन आपण पार्किन्सन्स डिसीजमध्ये वापरू शकतो बिकॉज रिजिडिटी आणि ट्रिमर, ओके, रिलीव्ह बाय डिप्रेसंट ॲक्शन्स. ओके, जी बॉडीला आलेली रिजिडिटी किंवा मसल्सना आलेली रिजिडिटी आहे आणि त्याच्यामुळे सारखे येणारे ट्रिमर म्हणजे काय, बॉडी किंवा एखादा पार्ट किंवा मसल काय म्हणून व्हायब्रेट होणं. सो ते आपण रिमूव्ह करू शकतो, रिलीव्ह करू शकतो बाय द डिप्रेसंट ॲक्शनने. देन इन गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक टू रिलीव्ह पायलोरोस्पाझम, हायपरटोनिसिटी ऑफ स्मॉल इंटेस्टाईन अँड हायपरमोटिलिटी ऑफ कोलॉन. ओके, सो हा स्पाझमोलाइट कोलिनर्जिक ड्रग्स का अँटागोनिस्ट काय होतात, स्पाझमोलायटिक म्हणून ॲक्ट होतात. सो आपण हे जे ड्रग्ज आहेत ते काय करू शकतो, आपण पायरोलोस्पाझम, इट इज द पार्ट ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक. त्यानंतर हायपरटोनिसिटी ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. ओके, टोनिसिटी जर जास्त झाली असेल तर ती, त्याच्यानंतर हायपरमोटिलिटी ऑफ कोलॉन जो आहे त्याची मोटिलिटी किंवा त्याची मुवमेंट जर जास्त होत असेल तर ती रिड्यूस करण्यासाठी आपण हे ॲट्रोपिन यूज करू शकतो. देन टू रिलीव्ह हायपरटोनिसिटी ऑफ युटेराईन मसल. ओके, हायपरटोनिसिटी म्हणजे काय,
जास्त pH, त्या एखाद्या गोष्टीचा pH जो आहे तो काय होणं, जास्त होणं. ओके, सो युटेराईन मसलची टोनिसिटी वाढली असेल तर ती आपण रिड्यूस करू शकतो. देन टू रिलॅक्स द स्पाझम ऑफ बिलियरी अँड युरेटर कोलिक अँड ब्रॉन्कायल स्पाझम. ओके, बिलियरी स्पाझम असेल, त्यानंतर युरेटर कोलिक स्पाझम असेल किंवा ब्रॉन्कायल म्हणजे रेस्पिरेटरीचा स्पाझम असेल, तिथे काही पेनिंग होत असेल किंवा दुखत असेल तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण ॲट्रोपिन काय करू शकतो, यूज करू शकतो. देन फिफ्थ, टू डिमिनिश द टोन ऑफ detrusor muscles of urinary bladder in the treatment of urinary tract disorder. आपण HAP मध्ये बघितलं होतं डेट्रॉसर मसल असतात युरिनरी ब्लॅडरमध्ये. सो ते जर डेट्रॉसर मसलची टोन जी आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्सेशन होणं, युरिनरी ब्लॅडरची जर रिड्यूस झाली असेल किंवा त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर त्या ट्रीटमेंटसाठी आपण यूज करू शकतो. देन 6, इन मॅनेजमेंट ऑफ पेप्टिक अल्सर जो आहे, इंटेस्टायनल अल्सर जो आहे त्याच्यासाठी आपण यूज करू शकतो. देन टू कंट्रोल रायनोरिया इन ॲक्यूट रायनायटिस अँड हाय फिवर. रायनोरिया म्हणजे काय, नोज जशी सर्दी होते त्याच प्रकारचं एक इन्फेक्शन असते ॲक्यूट रायनायटिकमध्ये किंवा तापामध्ये, ते ट्रीट करण्यासाठी आपण यूज करू शकतो. देन ॲज अ अँटीड्यूट फॉर पिलोकार्पिन, फायसोस्टिग्मिन, आयसोफ्लुरोफेट, कोलिनिस्टर्स, सर्टन स्पेसिस ऑफ ॲम्निटा अँड इन केस ऑफ अँटीकोलिनिस्टर इज इन्सेक्टिसाइड पॉयझनिंग. सो काही पॉयझनिंग जे आहेत त्याच्यामध्ये अँटीड्यूट म्हणून, त्या पॉयझनची ट्रीटमेंट म्हणून, जसं की फायसोस्टिग्मिन, पिलोकार्पिन, काही इन्सेक्टिसाइड आहेत. सो त्या पॉयझनिंगमध्ये आपण अँटीड्यूट, त्या पॉयझनिंगची ट्रीटमेंट म्हणून आपण ॲट्रोपिनला काय करू शकतो, यूज करू शकतो. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ ॲट्रोपिन. ॲट्रोपिनचे जे युजेस आहेत ते तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय आहेत, फार फार इम्पॉर्टंट आहेत. देन व्हॉट आर द ब्रँड नेम्स फॉर दिस ॲट्रोपिन? ब्रँड नेम्स आर ट्रोपाइन. सो ट्रोपाइन इज ॲक्च्युअली injections which contain 0.6 mg per ml atropine. Then Atro-Health which contain 1 mg per ml atropine and Umidrine. So what are the brand names for this atropine? Tropine, Atro-Health and Umidrine. Okay, so these are some brand names of this ॲट्रोपिन्स. ओके, सो आज आपण जे काही बघितलं त्यातलं इम्पॉर्टंट काय काय आहे तर ॲट्रोपिनचे युजेस आहेत, ॲट्रोपिनच्या फिजिकल प्रॉपर्टी, ॲट्रोपिनचे ऑफिशियल प्रिपरेशन. ॲट्रोपिन हा पूर्ण ड्रगच इम्पॉर्टंट आहे म्हणाल तर. त्याच्यानंतर ॲट्रोपिनचं स्ट्रक्चर आणि आयुपॅक नेम, डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन, या गोष्टी फार फार काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. इंट्रोडक्शनसुद्धा तुम्हाला माहीत असली पाहिजे आणि ते 2 रिझन सांगितले तुम्हाला की वाय कोलिनर्जिक अँटागोनिस्ट कॉल्ड ॲज अँटीमस्केरेनिक ड्रग्स अँड सेकंड इज वाय कोलिनर्जिक अँटागोनिस्ट इज कॉल्ड ॲज स्पाझमोलायटिक्स. ओके, सो दीज आर द रिझन्स. ओके, सो याच्यामध्ये काही कळलं नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा, आपण तुमचे डाऊट काय करूया, क्लिअर करूया. ओके, रिमेनिंग पार्ट we will see into the next lecture. Happy learning. Thank you so much.